गुड मॉर्निंग सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. आपण या आधी जे व्हिडिओ घेतले होते त्यामध्ये मी तुम्हाला विरामचिन्हे कोणती आहेत आणि त्याच्याविषयी माहिती सांगितली होती. तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप आणि प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क ह्या दोन चिन्हांविषयी माहिती बघितली होती आणि तुम्हाला स्वाध्याय पण दिलेला होता की एकदा एक परी जंगलात आली, तिला एक जादूगर दिसला. त्याने तिला विचारले, तू तुझ्या हातातील जादूची कांडी मला देशील, असं विचारलं होतं. हे दोन तीन वाक्य आहेत. त्याच्यामध्ये पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह कुठे लागते ते तुम्हाला लिहायचं होतं आणि व्हॉट्सअपवर पाठवायचं होतं. तर तो तुम्हाला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. आता आहे तिसरं अल्पविराम. याआधी आपण पूर्णविराम म्हणजेच बिंदू किंवा फुल स्टॉप म्हणतो आपण. त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क. हे दोन चिन्ह आपण याआधी उदाहरणासहित अभ्यासले आहेत. याच्यानंतर आपण आहे अल्पविराम. आता आहे अल्पविराम. अल्पविराम कसं देतात? असं. हा काय आहे? अल्पविराम. यालाच स्वल्पविराम सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? स्वल्पविराम सुद्धा म्हणतात. तर जेव्हा वाक्यात किंचित वेळासाठी थांबावे लागते, आपण वाक्य वाचत असतो किंवा लिहित असतो की नाही, त्याच्यामध्ये तो वाक्य बोलताना किंचित वेळ थांबावा लागते काय काय ठिकाणी, हो की नाही, तेव्हा अल्पविराम देतात. कोणता विराम देतात? अल्पविराम देतात. आणि हा अल्पविराम असा दर्शविला जातो. हा त्याचं काय आहे? चिन्ह आहे. जसं उदाहरण बघा, वाघ, सिंह, वाघ, हत्ती हे जंगली प्राणी आहेत. बघा काय उदाहरण आहे? सिंह, वाघ, हत्ती हे जंगली प्राणी आहेत. हा वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण काय दिलं? पूर्णविराम दिला. काय दिला? पूर्णविराम. मग आता ही दोन चिन्हे दिली आहेत, याला काय म्हणतात? अल्पविराम किंवा स्वल्पविराम सुद्धा म्हणतात. तर वाचताना कसं वाचू आपण? सिंह, वाघ, हत्ती हे जंगली प्राणी आहेत. वाचताना आपण थोडा वेळ थांबलो की नाही इथं? जसं सिंह म्हणल्यानंतर थोडा थांबलो, वाघ म्हणल्यानंतर थोडं थांबलो, हो की नाही, हत्ती म्हटलं आणि त्याच्यानंतर पूर्ण वाक्य वाचलं, हो की नाही. तर आपण जेव्हा वाचन करताना तो सेंटेन्स किंवा तो वाक्य वाचताना काही वेळा ज्या ज्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणी हा अल्पविराम दिला जातो. आलं का लक्षात? वाक्य वाचताना किंवा लिहिताना आपण थोडा वेळ ज्या ठिकाणी थांबावंसं वाटतं आपल्याला, म्हणजे तिथे थांबावं लागते वाचताना, त्या ठिकाणी हा अल्पविराम देतात. जसं सिंह, वाघ, हत्ती हे जंगली प्राणी आहेत. हा काय आहे? वाक्य आहे. वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण काय दिलं? पूर्णविराम दिला, हो की नाही. त्याच्यानंतर दुसरा उदाहरण आहे तुमच्या पुस्तकामध्ये. मी, सीता व अहमद काल फिरायला गेलो. काय लिहिलं आहे? मी, सीता व अहमद काल फिरायला गेलो. मी म्हणल्यानंतर थोडं थांबलो आपण, म्हणजे तिथं काय असेल? स्वल्पविरामचा किंवा अल्पविरामचा चिन्ह आहे. सीता व अहमद, जसं सीता असतं आणि तिथं थांबलं असतं, व नसतं तर तिथं पण द्यावं लागलं असतं आपल्याला अल्पविराम, हो की नाही. पण तिथं व आल्यामुळे ते दोन शब्द जोडले गेले एकमेकांना, हो की नाही. त्याच्यामुळे मी, सीता व अहमद काल फिरायला गेलो आणि गेलो नंतर काय दिलेलं आहे? पूर्णविराम दिलेला आहे. अशा प्रकारे आपण पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, अल्पविराम हे त्याची व्याख्या आणि उदाहरणासकट अभ्यासलेलं. पूर्णविराम कुठं देतात? वाक्य पूर्ण लिहून झाल्यानंतर शेवटी पूर्णविराम देतात, हो की नाही. वाक्याच्या शेवटी येणाऱ्या बिंदूला आपण काय म्हणतो? पूर्णविराम म्हणतो. आणि प्रश्नचिन्ह म्हणजे काय? वाक्य
विचारताना जे चिन्ह लिहिले जाते किंवा प्रश्न विचारताना आपण वाक्यामध्ये जे चिन्ह लिहिले जाते त्याला प्रश्नचिन्ह म्हणतो, हो की नाही? आणि प्रश्नचिन्ह हे वाक्याच्या शेवटी दिले जाते. जसं आपण वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम देतो, जर प्रश्न असला तर तो वाक्य पूर्ण झाल्यानंतर शेवटी काय देतात? प्रश्नार्थक चिन्ह. जसं तू उद्या येशील का? झालं वाक्य पूर्ण. तू उद्या येशील का? मग आपण एखाद्याला प्रश्न विचारतो तू उद्या येशील का? आणि तो वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्याच्या शेवटी काय देतात? प्रश्नार्थक चिन्ह देतात. त्याच्यानंतर आपण अल्पविरामचा अर्थच मी तुम्हाला समजावून सांगितलं. जेव्हा वाक्यात किंचित वेळासाठी थांबावे लागते, ज्या ठिकाणी वाक्यात किंचित वेळासाठी थांबावे लागते तेव्हा अल्पविराम देतात आणि तो अशा प्रकारे चिन्ह आहे त्याचं अल्पविरामचं, तो तशा प्रकारे दर्शवला जातो. त्याच्यानंतर स्वाध्याय दिलेला आहे तुम्हाला. खाली दिलेल्या उतार्यात योग्य विराम चिन्हे घालून पुन्हा लिहा. एक उतारा दिला आहे आणि तो सरसकट लिहिलेला आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा चिन्हाचा उपयोग केलेला नाही आहे. तर तो तुम्हाला उतारा वाचून, जसे आपण आता 3 चिन्हे अभ्यासलो आहोत, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि अल्पविराम. तर हे या उतारामध्ये ज्या ठिकाणी जो चिन्ह लागतो तो लावून तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये जो चौकट दिलेले आणि लाईन्स दिलेले आहेत तिथे काय करायचं आहे? लिहायचं आहे. काय आहे? भारत माझा देश आहे. झालं वाक्य पूर्ण. भारत माझा काय आहे? देश आहे. तिथं आहे नंतर पूर्णविराम द्यायचं. काय द्यायचं? पूर्णविराम. भारताच्या तिरंगी झेंड्यात केशरी, पांढरा, हिरवा हे 3 रंग आहेत. मग आपण केशरी नंतर थांबलो, पांढरा नंतर थांबलो, हो की नाही? तिथं काय द्यायचं? 2 ठिकाणी अल्पविराम द्यायचं. काय द्यायचं? अल्पविराम. आणि मध्यभागी निळ्या रंगाचे चक्र आहे. त्याच्यानंतर काय द्यायचं? पूर्णविराम आहे नंतर. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. त्याच्यानंतर सुद्धा पूर्णविराम द्यायचं. आणि तू भारत देशात कुठे राहतोस? तू भारत देशात कुठे राहतोस? हा काय विचारलेला आहे? प्रश्न विचारलेला आहे, हो की नाही? राहतोस नंतर काय द्यायचं आहे? प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. तुम्हाला कोणतं चिन्ह कुठं द्यायचं ते तुम्हाला आता मी समजून सांगितलेलंच आहे, हो की नाही? तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर हा उतारा ह्या लाईन्स मध्ये लिहून घ्या. ज्या ठिकाणी जो चिन्ह लागतो तो तुम्हाला लावायचा आणि लिहायचा. आणि हा जो तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्हाला व्हॉट्सअप वरती मला सेंड करायचा. हो, ओके, ठीक आहे. थँक्यू.